असा आहे की गुंडांचा वापर करून काही भीतीचं वातावरण निर्माण करायचं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जे आपल्या विरोधात बोलत आहे त्याला शांत करण्याची। आता माझ्या बाबतीतही तसंच घडलं। माझी चूक काय होती की जे भ्रष्ट मार्गाने आपण जे काम केलेले आहे, जे कार्य केलेले आहे, आता हे करण्यासाठी तुम्हाला खूप हिम्मत लागते। कशामुळे मी बोलतो हे की जेव्हा मी पहिल्यांदा शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या मुलाच्या नावावर एक रिझर्व लँड जे आहे ट्रक टर्मिनससाठी, ते ट्रक्स पार्किंग करण्यासाठी ते लँड रिझर्व करण्यात आले होते। पण मंत्री साहेबांचा आदेश होता की माझ्या मुलाला तिथे एक अल्कोहोलची दारूची फॅक्टरी उभे करायची आहे, तर ते जागा आम्हाला पाहिजे। मग MIDCचे अधिकारी, मी त्यांना दोषी देत नाही, कारण एका मंत्री जेव्हा म्हणतो की मला हे जागा पाहिजे तर तुम्ही का करायचं, काय करायचं हे तुम्ही बघून घ्या, तर ते सगळं कामाला लागतात। मग त्यांनी असा एक प्रस्ताव तयार केला की नाही, आम्हाला हे ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही आहे, मग आम्ही ते डी रिझर्व करतो आणि डी रिझर्व केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली त्यांना ते देण्यात येते। नियम काय सांगतो? नियम हे सांगतो की, आणि त्यांनी तयार केलेले, MIDCने तयार केलेले नियम आहे। नियम नंबर 1 आहे की 80% जागा जे औद्योगिक क्षेत्रामध्ये लोकांना अलॉट झालेली असेल, उद्योजकांना अलॉट झालेली असेल, 20% लँड जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे, तर ते 20% कशा अलॉट करायचं आहे तर त्याची नियमावली त्यांनी ठरवलेली आहे। नियम नंबर 1 आहे ते की त्या 20% लँड जे उरलेला आहे, शिल्लक राहिलेला आहे, त्याचं प्लॉटिंग करून त्याच्या न्यूजपेपरमध्ये ॲड द्यावं लागतं, जाहिरात द्यावी लागतं की हे 5000 स्क्वेअर मीटरचा किंवा 5 एकरचा लँड आहे, ते आम्ही विकायला बाहेर काढलेले आहे। जे कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी अर्ज भरावा। आता समजा कोणी आले नाही, फक्त मी अर्ज केला तर मला ऑटोमॅटिकली ते मिळतात। आणि समजा त्या जमिनीसाठी 2-3 लोकांनी अर्ज केला, मग त्याचा ऑक्शन होतो, त्याचा लिलाव होतो, आणि जे जास्त बोली लावतो त्याला ते देण्यात येत नाही, जास्त बोली लावणाऱ्याला देता येत नाही। त्याच्यामध्ये मग क्रायटेरिया आहे की या उद्योगामध्ये किती लोकांना रोजगार मिळणार आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे, किती पैसे ते लावणार आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, विदेशातून काही पैसा याच्यामध्ये येत आहे का, ते सगळे क्रायटेरिया बघून ते लोकांना। आता ही जी जागा आहे, जे 5 एकरची जागा आहे, म्हणजे 2,20,000 स्क्वेअर फीट